श्री स्वामी समर्थ. एकदा शांतपणे विचार करून बघा, आपण रोज काय करतोय. स्वामी सांगतात, कर्म ही विश्वाची अशी शक्ती आहे जी कधीच कोणाचा हिशोब करत नाही. आज तुम्ही जे पेरताय उद्या तेच उगवणार आहे. हा निसर्गाचा आणि नियतीचा अटळ नियम आहे. काही लोकांना असं वाटतं की आपण दुसऱ्याचं वाईट करून कोणाचा पत्ता कट करून स्वतः पुढे जाऊ शकतो. पण स्वामी म्हणतात, जो इतरांना संपवण्याच्या तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या विनाशाचा विचार करता तेव्हा कळत नकळत तुम्ही स्वतःच्या विनाशाची पायाभरणी करत असता. याउलट जेव्हा तुम्ही एखाद्या पडलेल्या माणसाला हात देता, त्याला सावरणारी ढाल बनता, तेव्हा अख्खा ब्रह्मांड तुमचं रक्षण करायला उभं राहतं. दुसऱ्याला मदत करणारा माणूस कधीच उद्ध्वस्त होऊ शकत नाही, कारण त्याच्या पाठीशी हजारो आशीर्वाद असतात. आजकालच्या जगात अनेक जण फक्त याच प्रयत्नात असतात की दुसऱ्याला कसं खाली खेचायचं, कोणाची कशी वाट लावायची. पण स्वामी आपल्याला सावध करतात, माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लावते हे कळत सुद्धा नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात अंधार करायला गेलेला माणूस स्वतःचा प्रकाश कधी हरवून बसतो हे त्याला समजतही नाही. म्हणून कोणाचा रस्ता अडवण्यापेक्षा, कोणाची वाट लावण्यापेक्षा लोकांना मार्ग दाखवण्याचं म्हणजेच वाट दाखवण्याचं कार्य करा. जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात दिवा लावाल तेव्हा तुमच्या आयुष्यात कधीच अंधार होणार नाही. स्वतः एका चांगल्या मार्गावर चालायला सुरुवात करा. समाजात आपण बरेचदा माणसाला त्यांच्या पैशावरून किंवा जातीवरून मोजतो, पण स्वामींनी या भ्रमाचा एकच वाक्यात चक्काचूर केला आहे. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो त्यांच्या विचारावरून ठरत असतो. तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत याने काही फरक पडत नाही, तर तुमच्या मनात इतरांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याने तुमचा दर्जा ठरतो. तुमचा धर्म कोणताही असो, तुमची भाषा कोणतीही असो, सर्वात आधी एक चांगला माणूस बना. कारण जेव्हा तुम्ही हा देह सोडून स्वामीच्या चरणी जाल तेव्हा शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा किंवा पैशाचा नाही. पैसा येईल आणि जाईल, नाव होईल आणि जाईल, पण तुम्ही कमवलेलं पुण्य आणि तुमचं कर्म नेहमी तुमच्यासोबत राहील. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर एकच संकल्प करा, माझ्याकडून आज कोणाचंही वाईट नको व्हायला. मी स्वतः प्रगती करेल आणि इतरांनाही मदत करेल. स्वामीवर विश्वास ठेवा, प्रामाणिक कष्ट करा आणि कर्माचा रस्ता कधीच सोडू नका. कारण जेव्हा तुमचं कर्म चांगलं असतं तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आहेत माझ्या साक्षीला, भीती कशाची आता मला. डोक्यावरती कृपेचा हात, मार्ग दाखविती जीवनाला. भिवू नकोस म्हणते स्वामी, मी आहे तुझ्या पाठीशी. नाम घेताच शांत वाटे, कृपा बरसे अंतरिशी.